तर काल रात्री आम्ही द्वारकेसाठी बसलेलो ट्रेन मध्ये सोमनाथ वरून। तर आता आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचलेलो आहे द्वारका नगरीमध्ये, श्रीकृष्ण नगरीमध्ये। तर काल जरा रात्र होती म्हणून मी कॅप्चर करू शकलो नाही। तर काल रात्री आम्ही ओखा ट्रेनने द्वारका येथे उतरलेलो आहे सकाळी 7 वाजता। ती वेरावळेवरून 11 वाजता सुटते। तर द्वारकेमध्ये आपण द्वारका आणि जे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे ते एक्सप्लोर करणार आहोत आणि द्वारकामध्ये पण भरपूर सारे ठिकाणे आहेत तर ती एक्सप्लोर करणार आहोत। तर चला तर मग स्टे ट्यून। हा व्हिडिओ मी दुसऱ्या पार्ट मध्ये बनवतोय कारण की पहिला पार्ट आपण सोमनाथ इथे जे काय एक्सप्लोर केलंय ते झालेला। तर स्टे ट्यून आणि दुसरा पार्ट पण तुम्ही जरूर बघा। तर मित्रांनो, द्वारकामध्ये आम्ही हॉटेल स्टे घेऊन तिथे फ्रेशन अप होऊन आंघोळ वगैरे करून आता आम्ही निघालोय नागेश्वर ज्योतिर्लिंगाला। तिथे पण आम्ही एक रिक्षा हायर केली आहे। दिवसाचं भाडं आहे तिथे 1800 रुपये दिवसाचं भाडं आहे। तर जर नंबर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देईन त्याचा। तर किती किलोमीटर आहे अराउंड? 35 किलोमीटर 35 किलोमीटर अराउंड द्वारकापासून। पहिला आता नागेश्वरला जातोय मग द्वारकाला जाऊ। तर स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। आपण आलेलो आहोत नागेश्वर। नागेश्वर आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत। आता आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेलो आहोत। तर इथे एकदम दर्शनासाठी एकदम गर्दी नाही एवढी आणि इथे आपण ज्योतिर्लिंगाचे फोटो काढले आहेत, त्याची व्हिडिओ क्लिप पण आहेत, तुम्हाला दिसेलच। आत्ताच आपण दर्शन करून आलेले आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर एकदम छान आहे आणि समोरच त्याच्या मागे बघू शकता माझ्या श्री महादेव विराजमान आहेत, त्यांची सुंदर अशी मूर्ती आहे। तर ह्या ज्योतिर्लिंगामध्ये एवढं रेस्ट्रिक्शन नाही आहे, व्हिडिओ कॅमेरा अलाउड आहे। काही खायचं नाही आता आपण आलो मंदिराच्या बाहेर आणि तुम्ही मंदिर बघू शकता माझ्या मागे। सुंदर असं मंदिर आहे आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे। मागे आहे ते शंकराची मूर्ती आहे आणि हा त्याचा असा परिसर आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भेट द्वारका येथे
तर बेट द्वारका माझ्या मागे तिथून जाण्याचा मार्ग आहे। बेट द्वारकामध्ये आपल्याला फोटो काढायला किंवा व्हिडिओग्राफी काही अलाउड नाही, त्यामुळे आतमधलं चित्रीकरण नाही केलं आहे। सो इथे जर तुम्ही याल तर हे म्हणजे अराऊंड 30 किलोमीटर 30 ते 40 किलोमीटर आहे नागेश्वर टेम्पलपासून। तर जी द्वारका दिसवण्याची ती श्रीकृष्णाने इथे म्हणजे जी जलसमाधी दिली ती इथूनच आहे, बट ती बघण्यासाठी आपण बघू नाही शकत ती, पण जे त्यांचं वास्तव्य होतं श्रीकृष्ण जिथे राहत होते ती ही बेट द्वारका नगरी आहे। तुम्ही बघू शकता। द्वारका नगरी फिरून झाल्यावर म्हणजे आपल्या मुंबईचा सिलिंग आहे तसं इथे दर्शन ब्रिज बनवून लागतो, त्याच्यावर आम्ही आलेलो दर्शन ब्रिज आहे। इथूनच पुढे द्वारकासाठी जायचं। क्या नाम को याद करो और जल का दान करो, पानी समान बड़ा कोई दान। तर मित्रांनो आता आपण रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाला आलेलो आहे। परिवार के ओर से ये 200 रुपया वांचल परिवार का। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रुक्मिणी मंदिराच्या इथे आणि आपण माझ्या मागे रुक्मिणी मंदिर आहे। मंदिर तसं लहान आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लास्टच्या दिवशी, म्हणजेच आम्ही आलेलो आहोतो द्वारकाधीश टेम्पल बघायला। तर द्वारकाधीश बेट जसं बघितलं तिथे मोबाईल अलाउड नाही, तर तसं ह्या मंदिरात पण मोबाईल अलाउड नाही। द्वारकाधीश टेम्पल म्हणजे मेन जिथे आपण ऑफिस बोलू शकतो श्रीकृष्ण त्यांचं, ते हे जे टेम्पल आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आता आपण आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर। माझ्या मागे जे बघता ते स्वामीनारायण मंदिर आहे आणि समुद्रालगतच आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे समुद्र आहे आणि तिथे एक लाईट हाऊस पण आहे मागे। आणि त्याचा जो ध्वज दिसतोय तुम्हाला ते आहे द्वारकेश टेम्पल, जे मेन द्वारका मंदिर। सुप्रभात मित्रांनो, तर काल आपण द्वारकाधीश बेट आणि आज द्वारका मंदिरचं दर्शन घेऊन झाल्यावर आणि आता आपला परतीचा प्रवास इथून सुरू होत आहे। इथून आमची गाडी आहे सौराष्ट्र, जी परत बोरिवलीला थांबून पुढे मुंबई सेंट्रलला जाते। तर तुम्हाला व्लॉग आवडले असतात जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर ती जरूर टाईप करा, मी एक एक आन्सर देण्याचा प्रयत्न करेन।